आपण सगळेच कितीतरी मोठी स्वप्न पाहतो नाही का? पण मग असं काय होतं की ती सत्यात उतरवताना काहीतरी कमी पडतं? आणि विचार करा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की एक अगदी सोपी सवय तुमची यशस्वी होण्याची शक्यता तब्बल 42% वाढवू शकते तर? चला, आज यामागचा सायन्स काय आहे ते समजून घेऊया. या विशेष सादरीकरणात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या स्वप्नांना सत्यात कसे उतरवायचं ह्या प्रवासातल्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला असेल, बरोबर? नवीन वर्षाचा संकल्प असो किंवा वाढदिवसाचा एखादा प्लॅन ठरवतो की या वर्षी 10 किलो वजन कमी करायचंच किंवा आता स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. सुरुवातीला इतका जोश असतो, पण काही दिवसांतच सगळा उत्साह कुठल्या कुठे निघून जातो. आणि मग आपलं मन आपल्याला एक सोपं उत्तर देतं, अहो कशाला लिहायचं, माझ्या डोक्यात सगळं अगदी क्लिअर आहे, सगळं पक्कं आहे. पण मेंदूचं विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतंय. आणि खरं तर हीच आपली सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. फक्त हा आकडा बघा, 42%. हा फक्त एक नंबर नाहीये, नाही, यात आपल्या यशाचं एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. हो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे. एका शास्त्रीय अभ्यासात हे सिद्ध झालंय की फक्त पेन आणि कागद वापरून आपली ध्येय लिहून काढली तर ती पूर्ण होण्याची शक्यता तब्बल 42% वाढते. आणि ऐका, ही कोणतीही जादू नाही, यामागे पक्क न्यूरोसायन्स आहे. मग प्रश्न हा येतो की कागदावर लिहिलेल्या शब्दांमध्ये अशी नेमकी कोणती शक्ती आहे जी आपल्या मेंदूला इतक्या प्रभावीपणे कामाला लावते? चला, यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे आपला मेंदू फक्त डोक्यातल्या विचारात आणि लिहिलेल्या गोष्टीत फरक करतो. अगदी बरोबर. जेव्हा आपण फक्त विचार करतो ना, तेव्हा मेंदूसाठी ती फक्त एक इच्छा असते. आता बघा, आपल्या डोक्यात दिवसाला सरासरी 60,000 विचार येतात. मग आपला मेंदू त्या प्रत्येक विचाराला कसा काय सिरियसली घेणार? पण गंमत तेव्हा होते जेव्हा आपण हाताने एखादं ध्येय कागदावर लिहितो. याला जनरेशन इफेक्ट असं म्हणतात. लिहिण्याच्या क्रियेमुळे काय होतं तर मेंदूचे मोटर आणि लॉजिकल म्हणजे शारीरिक हालचाल आणि तार्किक विचार करणारे दोन्ही भाग एकाच वेळी ॲक्टिवेट होतात. यालाच एन्कोडिंग म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मेंदूमध्ये एक फाईल सेव्ह करण्यासारखं आहे आणि त्यामुळे ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहण्याची शक्यता खूप वाढते. इतकंच नाही, लिहिण्यामुळे आपण आपल्या मेंदूच्या एका खास भागाला म्हणजेच रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम म्हणजे RASला एक स्पष्ट सिग्नल पाठवतो. हा RAS म्हणजे आपल्या मेंदूचा एक प्रकारे गुगल सर्च इंजिन आहे. आपण त्याला सांगतो, हे बघ, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आता याच्याशी संबंधित प्रत्येक संधी, प्रत्येक माहिती माझ्या नजरेस आणून दे. हे ऐकायला तर खरंच खूप प्रभावी वाटतंय, पण याला काही ठोस पुरावा आहे का? म्हणजे काही रिसर्च किंवा आपल्या रोजच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण? नक्कीच आहे. कॅलिफोर्नियातील डोमिनिकन युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ डॉक्टर गेल मॅथ्यूज यांनी तब्बल 267 लोकांवर एक अभ्यास केला. आणि त्यात काय सिद्ध झालं? ज्या लोकांनी आपली ध्येय फक्त मनात ठेवली होती, त्यांच्या तुलनेत ज्यांनी ती कागदावर उतरवली होती, ते 42% जास्त यशस्वी झाले. हा एक खूप मोठा फरक आहे. वाह, हे तर झालं जागतिक पातळीवरचं संशोधन. पण विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीतही अशा काही परंपरा आहेत का जिथे नकळतपणे याच सायन्सचा वापर केला जातोय? हो, तर आपल्या संस्कृतीत तर लिहिण्याला किती महत्त्व आहे. बघा ना, दिवाळीत व्यापारी चोपडी पूजन करतात, ज्यात ते नवीन वही खात्यात आपली आर्थिक उद्दिष्ट लिहितात. MPSC UPSCची तयारी करणारे विद्यार्थी मला अधिकारी व्हायचे आहे असं लिहून आपल्या अभ्यासाच्या खोलीतल्या भिंतीवर लावतात. अरे इतकंच काय, आपण एखादं मोठं काम सुरू करण्याआधी जो संकल्प करतो तो तरी काय आहे? ते एक प्रकारे ध्येयाला दिलेलं वचनच आहे. या सगळ्या गोष्टी केवळ परंपरा नाहीत, तर ध्येयांना मूर्तरूप देणारी ही जबरदस्त मानसिक तंत्र आहेत. हे सगळं ऐकून तर खूपच प्रेरणा मिळतीये. मग आता हे ज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवात कुठून आणि कशी करायची? काही सोप्या टिप्स आहेत का? हो, अगदी नक्कीच. फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. मोबाईलवर टाईप करण्याऐवजी हाताने लिहा, कारण त्यामुळे मेंदूत जास्त मजबूत कनेक्शन्स तयार होतात. दुसरी गोष्ट, ध्येय अगदी स्पष्ट, विशिष्ट आणि मोजता येणारं असं लिहा. आणि तिसरी, ते लिहून डायरीत बंद करू नका, तर जिथे ते रोज तुमच्या डोळ्यासमोर येईल अशा ठिकाणी लावा. म्हणजे मला श्रीमंत व्हायचंय असं नुसतं लिहिणं कामाचं नाहीये, बरोबर? कारण हे ध्येय खूपच अस्पष्ट आहे, मेंदूला काही कळणारच नाही. अगदी बरोबर. श्रीमंत होणं हे एक स्वप्न झालं, ध्येय नाही. त्याऐवजी असं स्पष्ट लिहा की मला येत्या 31 डिसेंबरपर्यंत माझ्या बँकेत 1 लाख रुपये जमा करायचेत.
आपल्या मेंदूला अस्पष्ट सूचना अजिबात आवडत नाहीत. त्याला नक्की काय, किती आणि कधीपर्यंत करायचं आहे हे एकदम क्लिअर सांगावं लागतं. आणि तिसरी पण सगळ्यात महत्वाची टीप, ते ध्येय सतत डोळ्यांसमोर ठेवा. आरशावर चिकटवा, फ्रीजवर लावा किंवा अभ्यासाच्या टेबलावर ठेवा. कारण एक साधं सत्य आहे, जी गोष्ट डोळ्यांसमोर नसते ती हळूहळू मनातूनही निघून जाते. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. तर या संपूर्ण चर्चेचा सारांश काय आहे? डोक्यात असलेलं ध्येय हे केवळ एक स्वप्न किंवा एक इच्छा आहे, पण जेव्हा ते कागदावर उतरतं तेव्हा ते एक वचन बनतं, एक कमिटमेंट बनते. म्हणूनच पेन आणि कागद ही फक्त लिहिण्याची साधनं नाहीयेत, तर ती आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग बदलणारी अत्यंत सोपी पण तितकीच शक्तिशाली उपकरणं आहेत आणि ती आपल्या सगळ्यांकडे आहेत. तर मग आता एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आजचा दिवस संपायच्या आत आपलं आरोग्य, आपलं करिअर किंवा आपल्या आर्थिक स्थितीशी संबंधित असं कोणतं एक महत्त्वाचं ध्येय कागदावर लिहून आपल्या डोळ्यांसमोर लावता येईल? नक्की विचार करा आणि फक्त विचारच नाही तर कृती करा. तर हा होता आपल्या विचारांना कृतीत बदलण्याचा एक शास्त्रीय मार्ग, मनाचे खेळ. सादर करते होते डॉक्टर अजित पाटील, एक सुप्रसिद्ध मानसतज्ञ. अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनच्या वतीने आपले खूप खूप आभार. लवकरच भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासह. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.